तर आज कुठं जाणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. व्हिडिओ खूप इन्स्ट्रेटिंग होणार आहे, तर कंटिन्यू बघा. तर आज मी शेनीत तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या गावाला जाणार आहे, म्हणजे शेनीतला जाणार आहे. आणि बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं नाही आहे, ती इथंच फक्त या दोन करंजाचे दिसतात. आणि आपण जे लावलेले होते ते आहे ती छोटे छोटे ती करंजाचे आहेत, बाकीचे आहेत नाही का. आता यावर्षी परत लावणार आहे, तर तो पण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शेनीतला कशासाठी जाणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर शेनीतलं आहे ना मित्रांनो, आपल्या रामादित्य मराठी ब्लॉग म्हणजेच मारुती दादा जंगले, तर त्यांना नाही का पॅरालिस झाला आहे. तर त्यांना म्हणजे बाजार घोटीला ॲडमिट केलं होतं. तर तिथून मी घरी आणायला गेलो होतो, पण नंतर परत युवक सरांसोबत पण एकदा गेलो होतो. आणि आज पण त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच बघा. तर आता मारुती दादा कशा अवस्थेत आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे. म्हणजे जरा त्यांची तब्येत आहे नाही का 70% नाही का फरक पडला आहे त्यांना, म्हणजे 70% फरक पडला आहे. अजून 30% बाकी आहेत, म्हणजे ते परत पुन्हा व्यवस्थित होणार आहे ते. आणि असे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू सगळेच, त्यांना लवकरात लवकर बरे होतील. आणि त्यांचा घराचा काम पण चालू होता, अचानकच असा प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांचं घराचं काम पण स्टॉप केलाय. तर आता नाही का देवगावमध्ये आलंय, हे देवगाव हे समोरचं जे गाव आहे नाही का ते देवगाव आहे. आणि हे देवगाव आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे त्यांची जन्मभूमी आहे. मस्तपैकी वातावरण झाले, कारण आता झाडांना बऱ्यापैकी पालवी फुटत चालले. मस्त रस्त्याच्या कडाने जर अशी झाडं असले तर एकदम भारी दिसायला, एकदम भारी दिसतं ते. तर आता आपल्याला इकडे नाही का राईट टर्न मारायचे. राईट टर्न मारून आपण शेनीत गावाला जाणार आहे. हा इकडं आहे शेनीतचा परिसर आहे हा. तर इकडं समोर आहे नाही का, इकडं डोंगराच्या पायथ्याला शेनीत गाव आहे. आणि याच्या पलीकडून तिकडं बाडगीची माची आहे. हे डोंगराच्या पलीकडून आणि मस्त डोंगर दरा. इकडं रानमेवा पण भरपूरच राहते. आंब्याला नाही राहते, तोरणा करवंदा भरपूर डोंगराला वर येते. जे समोरचा जो डोंगर आहे ना पेटून दिलेला आहे, त्याच्यामुळं मग पूर्ण काळसर डोंगर दिसतोय. कारण मग प्रत्येक वर्षी पेटून देते ते. मग पेटून दिल्यानंतर मग जे बारीक जे झाडं राहतात, झाडं पण व्यवस्थित मरून जातात ते. खाली पेटवेल नाही तर बघा डोंगराला हिरवीगार झाडं येते. तर त्याच्यामुळं डोंगर आहेत ना, नाही कमीत कमी झाडं लावता आले तर कमीत कमी डोंगर पेटून नका देऊ. ते नाही का शेनीत गावामध्ये आलोय. आणि हे शेनीत गाव आहे, म्हणजे मारुती दादाची सासरवाडी. तर मारुती दादा सासरवाडीला येते. तर आता चाललोय इकडं, गावापासून आहे पुढे रस्ता. नाही का विहीर आहे, तर विहिरीच्या मध्ये नाही का कठाडाही नाही आहे, साईडनं आहे पण थोडासा नाही. एखादा जर रात्रीच्या अचानक जर जोरात आला तर ते या विहिरीजवळ पडू शकतो. त्याला पूर्ण वाल पाहिजे, नाही तर काही पण दुर्घटना होऊ शकते. तर आता आपण चाललो पुढं मारुती दादाच्या सासरवाडीकडं. तर आता कुठेही मारुती दादाची सासरवाडी व्हिडिओच्या माध्यमातून येणं दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ कंटिन्यू बघा.
बघा आता आहे नाही का एकदमच खराब रस्ता लागलाय आता आपल्याला. आपण आता गाडी आहे ना एकदम हळूहळू घेणार आहे कारण एकदम खराब रस्ते आहे. आणि खराब रस्ता पण आहे आणि एकच गाडी बसेल एवढाच रस्ता आहे, जास्त काही मोठा रस्ता नाही आहे. आता आपल्याला नाही का इथं नाही का राईटला टर्न मारायचे एकदम खराब रस्ता आहे. गाडी आहे नाही का फोर व्हीलर म्हणजे बळजबरीनं न्यायला लागते एकदम हळूहळू, नाही तर खाली टेकायची भीती. इथं आपल्याला राईट म्हणजे उजव्या हाताला जायचंय. हे बघा रस्त्याची म्हणजे रस्ता आता नवीनच केलेला आहे, नवीन केलाय एकदम रस्ता. हे बघा हा रस्ता आहे नाही का बैलगाडीचा आहे, पण मग आपण चाललोय आहे बऱ्यापैकी, बराच लांब जायला लागत आहे मेन रस्त्यापासून. त्याच्यामुळं आता गाडी घेऊन जाणार आहे तिकडं. ऊन पण जास्त झालंय तरी हे बघा अशा पद्धतीत रस्ता इकडे गाडी उभी केली आणि एकदम डोंगराच्याच पोटाला मारुती दादाची इकडं सासूरवाडी. तर आता गाडी उभी करून तर हे बघा हे हे घर आहे आणि समोरचं नवीन घराचं काम चालू आहे. आता आपण जाणार आहे, बघूया मारुती दादा काय करते ते. आता आपण हे नाही का एकदम घराजवळ आलोय. आता मारुती दादा आहेत का नाही ते बघू आपण. तर मारुती दादा आहे. नमस्कार मारुती दादा. बरं वाटत आहे का आता? काय इथपर्यंत आता त्या दिवशी आलो अंधारामध्ये आलो ना, तर मग म्हणलं आता परत आज इथं मांडव होता शनीत मध्ये, मग म्हणलं तुमची भेट घेऊन येऊ नाही का. मग बरं वाटत आहे का आता? आता बरं दिवशी आलं थोडं 60% बरोबर. 60% ना. कोणता पायाला ना हाताला झाला होता? आता वळत आहेत ना. तर का बोलता नाही लगेच समजत आहे थोडासा नाही का. मग कसं आता काळजी घ्या आता नाही का. इथे येऊन बसलंय तर मग मारुती दादाचे नाही का हातन पाय म्हणजे आता बोट आहेत नाही का असे हलत आहेत. पहिले म्हणजे काहीच हलत नव्हते, तर आता बऱ्यापैकी म्हणजे हलत आहेत. जवळजवळ 60-65% फरक पडला त्यांना. तर त्यांना आपण मी ॲड्रेस दिला होता यायला कर्नाटकचा, म्हणजे कर्नाटक बाँड्रीवरच. मग तिथं पण जाऊन आले ते. आयुर्वेदिकही औषधं चालू होती, म्हणजे कोणी सांगेल तिथं आयुर्वेदिक औषधं आपण त्यांना नेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण लवकरात लवकर मारुती दादा हे बरे झाले पाहिजे. त्याच्यामुळं आता आपण हे नाही का जिकडं लोक सांगतील जिकडं फरक वाटेल तिकडं घेऊनच जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आता आपल्याकडे फोर व्हीलर ही गाडी आहे, त्याच्यामुळे नाही का त्यांना जिथं पाहिजे तिथं आपण हे नाही का मदत करणारच आहे. आणि तुम्हाला जर समजा काही आर्थिक मदत करायची असेल तर मारुती दादाचा अकाउंट नंबर देणारच आहे मी व्हिडिओमध्ये, आणि युवक सरांनी पण दिलेलंच आहे. मारुती दादा आता जरा बरं चालून दाखवा बरं, म्हणजे कसं आपलं बरं वाटेल नाही का. म्हणजे कारण बरेच मला पण फोन येत होते का बा मारुती दादाची तब्येत कशी आहे, तुम्ही गेले होते का नाही. कारण मी पण व्हिडिओ दवाखान्यातला इंस्टाला टाकला होता, त्याच्यावर परत शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना. बरं की एकदा थोडक्यात चालून दाखवा बरं. तर ह्या बघा तो एक पाय आहे ना, एक पाय पण त्यांचं नाही का म्हणजे वाकडाच पडत आहे जरा, पण मग व्हायबल होत आहे थोडा. पण मग नाहीपेक्षा आता बऱ्यापैकी ते चालायला लागले, कारण स्वतः बाहेर असे फिरत आहेत. पण मग इकडे जास्त पण आता आपण त्यांना नाही का चालायला लावणार नाही, कारण कसे ऊन पण भरपूर आहे. मग आपण थोडक्यात शहरी घरातच आपण चालून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी, म्हणजे जरा व्यवस्थित वाटत आहे आता. मग जरा काळजीच घ्या तुम्ही, कारण 3-4 महिने तरी अजून आहे नाही का बाहेर कुठं जाऊ नका.
बाहेर जायचं नाही आणि आता थोडं आरामच करायचा. आराम करा जरा. घरातल्या घरात शेवटी आता शेतकरी मागत आपण नाही दम पडत माझा विधान नाही. नाही दम पडत पण मग आता पर्याय नाही ना त्याला काय, जरा आरामच करावा लागणार आहे नाही का. बाकी कसं आहे आपला मित्र परिवार आहे त्यांचा कसा काय चालायचा बा. बरंच फोन येत नाही हो. मग आता इकडं तुम्हाला नेटवर्क काही नाही, बरेचसे फोन जवळजवळ मला येते ते मारुती दादांची तब्येत कशी आहे काय कशी आहे. आता जवळजवळ 2-3 दिवसात जवळजवळ 8-9 जणांचे फोन आले का मारुती दादांचा नंबर द्या, आम्हाला आर्थिक मदत करायची. तर मग मी नंबर त्यांना दिला ते नाही का. मग आता तुम्हाला ती आर्थिक मदत केली का नाही ते नाही सांगू शकत, पण मग आर्थिक मदत विषय असे आता मी तर एवढं वेगळं हा आर्थिक मदत करा. पण आपण त्या गोष्टीचा विषय नाही काय असा पण नाही का. आता इकडं नेटवर्क नाही, आता तुम्हाला तर माहिती आहे हा कसं तरी नेटवर्क इकडं. आणि जर तसं जर आता अजूनही व्हिडिओ बनवतो आला असता ना तर नक्कीच मी तर काहीतरी समजून गेला असता ना व्हिडिओच्या माध्यमातून. हा. पण आता अशी परिस्थिती तर मग आता तुम्ही किती दिवस इकडे एक 7-8 बाजू सोय करत नाही. हा. तेवढं झालं का मग आपण कर्नाटकला पुन्हा एकदा चक्कर मारायचं. तेवढं झालं का घरी घेऊ आपण. कारण पहिलीच परिस्थिती होती आपल्याला चालता येत नव्हतं, आता आपण चालतो स्वतः. म्हणजे आता घरी येऊन आपण पुन्हा घरी आपली घरची कामं येते सगळी गोष्टी करावं लागतील ना. हे मारुती दादा, तर तुम्ही आता लवकरच बरे व्हा. म्हणजे कसं बऱ्याच मित्र परिवारांना तुम्ही कोणाला चॅनल मॉनिटाईज कसं करायचं हे शिकवलं, परत कोणाला व्हिडिओ कसे काढायचे. मला सुद्धा तुम्ही किती म्हणजे माझ्यासाठी तर किती तुम्ही प्रयत्न केला, कारण मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हता. सगळ्याच म्हणजे यूट्यूब क्षेत्रामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा तुम्हीच सगळं मार्गदर्शन केलं, तुम्ही आणि तळपे सरांनी. तुम्ही पण लवकरात लवकर बरे व्हावा आणि परत पहिल्यासारखेच व्हिडिओ तुम्ही अपलोड करावा. तसा आज एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. हां आपण तो पब्लिक टाकलाय तर तो पण आपल्या मित्रांनी पाहावा आणि तरी एकमेकांना सहकार्य करणं आपला कर्तव्य आहे. मी तर पहिल्यापासून म्हणलो होतो तर आपली माणसं पुढे गेली पाहिजे. पण आता एक परमेश्वरनं सुद्धा सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद असल्यामुळं परमेश्वरनं सुद्धा आपणही कोणता वाईट न केल्यामुळं आज आपण पुन्हा एकदा सही सलामतीचे आहेत नाही का. तर चला असो लहान थोरांचा सगळ्यांचा आपले आशीर्वाद आहे. आणि नक्कीच जर आज सुद्धा आपल्यासाठी व्हिडिओ मी टाकते तर काही वेळा तो व्हिडिओ येईल आपल्यासाठी. तर नक्कीच तो पण पाहत मित्रांनो. आणि किसान पिकर सर हे व्हिडिओ कारण खूप वेळेस आपल्याला म्हणजे नाही पुढं तर कमीत कमी एवढं सहकार्य केलं आहे. तर मला जिथं बोलला तिथं आजपर्यंत आपली आले होते. तर त्यांच्या मागं सुद्धा काही धावपळ राहते.